सावली शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नगरपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। शहराला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत जीवन प्राधिकरण योजनेद्वारे सुमारे 12.50 कोटी रुपये खर्च करून 2.5 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आलं। मात्र एवढ्या मोठ्या प्रकल्पानंतरही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्यानं या योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये नळांना पाणीच येत नसल्यानं महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। नगरपंचायतीकडून जलशुद्धीकरण यंत्रात तांत्रिक बिघड झाल्याचे कारण सांगितलं जात असलं तरी पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या 2 मोटारींपैकी एक मोटार तब्बल 4 महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे। वेळेत दुरुस्ती न झाल्यानं संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दरम्यान कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प उभारूनही मूलभूत सुविधा देण्यात नगरपंचायत अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ही फरफट संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे। बंद मोटार तातडीनं दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे।